अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 25 मे पासून तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन या खात्याचे सूत्र हाती घेतल्यापासून राज्यभरामध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थातील भेसळमुक्त करून विषमुक्त दूध, दही, पनीर मुक्त करून त्याचबरोबर गुटखापुड्या बंदी यावर राज्यभरात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. पण परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात पूर्णा पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच की काय खुलेआम पान स्टॉलवर गुटखा मटेरियल विक्री सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्णा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरामधील भर रस्त्यावर रहदारी मार्गावर मोकाट वाहने रस्त्यावर सोडल्याने रहदारीला सुद्धा मोठा अडथळा पाहायला मिळतो आहे. आंबेडकर पुतळ्याजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणारी आणि शहरातील वाहतूक करणाऱ्या ऑटो, मोटरसायकल यांचा वाहन तळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. शहरातील खुलेआम सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री सुरू असल्याने या पोलीस प्रशासनाचा मोठा हात असल्याने लोकांमधून बोललं जात आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने पूर्णा तालुक्यातील अवैध व्यवसाय या संदर्भात जातीने लक्ष घालून तालुक्यातील पूर्णा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवैध प्रकारे दारू गुटखा विक्री होत असल्याचं बोललं जात आहे. श्रीहरी अंभोरे पाटील, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, उपसंपादक.